हॅलो, गुड मॉर्निंग. कसं आहे सगळे? आज सकाळी उठून हे तूप कडवलं कारण की खूप सारी शाई साठलेली होती आणि तूप पण संपलेलं होतं. म्हणलं आज आपण करून टाकूया तूप. एवढं सारं बरणीभर तूप निघालेलं होतं. बघतायच तुम्ही खूप छान निघालेलं होतं. त्यानंतर तूप कडवल्यानंतर ही जी बेरी किंवा मावा आहे ते तुम्ही टाकून देता का? आणि जर तुम्ही टाकून देत असाल तर ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही अजिबात टाकणार नाही. पहिल्यांदा काय, कढईमध्ये हे सगळं गरम करून घेतलं 1 मिनिट. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 कपभर दूध ॲड करायचं आहे, जे की तो मावा किंवा बेरी आहे तो व्यवस्थित असा मऊ पडेल. आणि मऊ पडल्यानंतर ते खायला पण टेस्टी लागतं. त्याच्यामध्ये आपण गूळ पण ॲड करू शकतो, साखर पण ॲड करू शकतो. हे ऑप्शनल आहे. मी इकडे ह्याच्यामध्ये साखर ॲड केलेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये इसेन्स पण ॲड करू शकतो किंवा तुम्ही कॅडमम पावडर यूज करू शकता. मी इकडे कॅडमम पावडरची यूज केलेली आहे, जे की खूप छान टेस्ट देतं. आणि म्हणजे असं घरच्या घरी खूप असं म्हणजे खूप हेल्दी आहे ही रेसिपी. पूर्णपणे मॉइश्चर आपल्याला त्याच्यातलं काढून घ्यायचं आहे आणि एका कंटेनरमध्ये ते भरून घ्यायचं आहे. बाहेर हीच बर्फी आपण खायला गेलो तर खूप महाग आहे आणि हेल्दी पण आहे ही रेसिपी आपण घरच्या घरी बनवली तर. तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याच्यावरती मी स्प्रिंकल करणार आहे ते ड्रायफ्रूट्स जे आपल्याकडे अवेलेबल आहेत ते. आणि इवन माझ्या बाळाला आणि माझ्या नवऱ्याला फार आवडलेली होती ही रेसिपी. त्यानंतर माझं मॉर्निंग रुटीन शेअर करते. आज माझं बाळ झोपलेलं होतं, तोपर्यंत मी जेवून घेतले आणि इकडे पेरू चाट केलेलं होतं. आणि असा होता आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.